जे पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केलं ते कसं वाटलं एवढंच? अरे छान वाटणार ना पूरग्रस्तांना, आणि मदत ही झाली पाहिजे शेतकऱ्याला, बळीराजाला. आज खूप वाईट परिस्थिती आहे तिथे. आज प्रत्येक शिवसैनिक इथे न येता बांधावरमध्ये लाईव्ह मध्ये देखील दाखवलं. ही संपूर्ण परिस्थिती कशी वाटते? कारण की अनेक महिला देखील आहेत ज्या आपलं दुःख व्यक्त करत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे तिथपर्यंत पोहोचले, शिवसैनिक पोहोचले. हो, सर्व शिवसैनिक आता पण तिथेच आहेत, सगळ्यांना मदत करतायत. आणि साहेबांनी जसं सांगितलं त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. आणि शिवसैनिक एक म्हणजे घडतो तो एकदम कट्टर असतो, आणि जो कट्टर असतो तो काम बरोबर करतो. आणि बळीराजाला त्यांची मदत झाली. आज त्यांच्या घरी दसरा चांगला साजरी झाला, दरवाजाला तोरणं लावली, रांगोळ्या टाकल्या. आज सगळं आपल्या शिवसेनेने आणि DCM साहेबांनी जे केलं ते खूप छान केलं. आधी सगळं सामान पाठवलं, जसं योद्धा नंतर निघतो तसं नंतर योद्धा निघाला. पहिलं सामान गेलं, सगळ्यांना घरोघरी सामान जेवढं साहेबांनी आता सांगितलं सर्व सामान दिलं त्यांना. खायचं पियाचं 26 आयटम, परत कपडे, ब्लँकेट वगैरे सर्व पोचवलं. अजून पण त्यांना सगळ्यांनी कोणी 11ला, कोणी 2:30ला, कोणी किती, सगळ्यांनी मदत केली. अशी सगळ्यांनी मदत करायची. आज तिथे खूप वाईट परिस्थिती आहे. आवर्जून तुम्ही उपस्थित होता, भाषण ऐकायला. भाषण कसं वाटलं? शिवसैनिकांचा उत्साह जो प्रतिसाद होता तो ऐकून कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप छान. आजचं भाषण साहेबांचं एवढं उत्तम झालं, छान झालं. आवाज पण छान होता त्यांचा. आणि खूप आहे आपल्याला काय, शेतकऱ्यांवर, बळीराजांवरच आज आपलं बोलणं झालं. आपल्याला कोणावर टीका नाही केली, कोणाची काय नाही झालं. आनंदाने सगळं झालं. आणि हॅप्पी दसरा साजरा. सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या होत्या एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.